brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स नाम याद रखना। दिनांक 8 फेब्रुवारी 2025 वेळ साधारण संध्याकाळची 8-8:30 होती। एक मुलगा जिमला जायचं म्हणून बाहेर निघाला आणि त्यानंतर थोड्या वेळाने त्याचा थेट मृतदेह सापडला। चाकूने पोसकलेलं होतं। पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यानंतर कळलं की ब्लड लॉस आहे आणि अर्थात हा संपूर्ण एक मर्डरचा सिक्वेन्स होता। आता मूळ मुद्दा असा आहे की ज्या विषयावरून महाराष्ट्रात गेल्या 10 ते 12 दिवस अत्यंत जोरदार चर्चा सुरू आहे, ॲट्रॉसिटीचे संपूर्ण प्रकरण आहे। त्यामध्ये आणखी महत्त्वाचं काय तर मुलगा दलित फॅमिलीतला आहे, प्रेम संबंध मराठा फॅमिलीतल्या मुलीसोबत होते आणि ज्याने खून केला त्याच्या सुद्धा जातीचा आता वारंवार उल्लेख होतोय। गावाचं नाव आहे पोंबार्डे, तालुका आहे भोर आणि जिल्हा पुणे। नक्की काय घडले पुण्यामध्ये, विक्रम गायकवाडचा मृत्यू कसा झाला, पोस्टमॉर्टम रिपोर्ट एक्झॅक्टली काय सांगतो, या सगळ्यातली FIR कॉपी जी आता माझ्या सोबत आहे त्या FIR कॉपी मध्ये नक्की काय काय गोष्टी नमूद आहेत, त्यातले फॅक्ट्स काय आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन ज्यावेळी ॲट्रॉसिटी दाखल झालेली आहे या सगळ्या प्रकरणात प्रेम संबंधांचा उल्लेख वारंवार केला जातो। लग्न झालेलं होतं की नव्हतं झालं, सप्टेंबर पासूनचा सगळा सिक्वेन्स आहे, सगळं समजून घ्यायचं आहे। नमस्कार, मी ओंकार, मुंबई तक मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। भोरमधल्या या खुनाची स्टोरी पुढे नेत असताना आपल्याला मागे सप्टेंबरमध्ये जावं लागेल। तारीख आहे सगळ्याची 9 सप्टेंबर 9 सप्टेंबर 2024, ज्या दिवशी स्नेहा आणि विक्रम या दोघांचं लग्न झालं। प्रेम संबंध होते, बऱ्याच दिवसापासून एकमेकांसोबत होते, घरच्यांचा या सगळ्याला विरोध होता। शेवटी दोघांनी पळून जाऊन आळंदीला लग्न केलं। 9 सप्टेंबरला हे सगळं रजिस्ट्रेशन झालं। त्यानंतर घरी पत्र आलं, त्या पत्रामध्ये अर्थात जिथे मॅरेज ब्युरो असतो त्यांच्याकडून घरी तुम्हाला लेटर येतं, ते लेटर घरी सापडल्यानंतर घरच्यांना हे सगळं कळलं। आता मुलीच्या घरच्यांनी संपूर्ण प्रकरणाला विरोध केला। मुलगी मराठा कुटुंबातील आहे, मुलगा दलित कुटुंबातील आहे, आंतरजातीय विवाह होता, त्यामुळे या सगळ्यामधले कॉम्प्लिकेशन्स वाढले आणि सगळ्यात महत्त्वाचं काय झालं ते म्हणजे मुलीचे पालक हे तंटामुक्तीचे जे अध्यक्ष असतात गावाकडचे त्यांच्याकडे पोहोचले। त्यांच्याकडे पोहोचल्यानंतर या दोघांचा घटस्फोट घडून आणावा, काडीमोड द्यायला सांगावं मुलाला, अशा पद्धतीच्या गोष्टी सांगण्यात आल्या। पण मुलगा आणि मुलगी दोघेही या गोष्टीला स्टिक टू राहिले की त्यांना सोबत संसार करायचा आहे, त्यांना एकमेकांच्या सोबत नांदायचं आहे। घरच्यांना न सांगता त्यांनी लग्न जरी केलेलं असलं किंवा त्यांच्या परवानगीशिवाय केलं असलं तरी सुद्धा दोघंही सज्ञान होते, दोघंही 18-21 वर्ष संपूर्ण दोघांची पूर्ण झालेली होती। त्यामुळे अर्थात कायद्याच्या वाटेवरती काही इशू नव्हते। तंटामुक्ती अध्यक्षांशी मी बोलल्यानंतर मला कळलं की त्यांनी सुद्धा यावेळी सांगितलं की मुलगी खूप स्टेडी होती, तिने तिच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब केलेलं होतं आणि तिला कोणताही निर्णय बदलायचा हे तिने सांगितलेलं नव्हतं। आता पालक तिचे विरोधात होते, घरून प्रेशराईज तिला करण्यात आलं होतं, या गोष्टी फार स्वाभाविक होत्या। पण ज्या तारखेला तंटामुक्ती अध्यक्षांकडे हे प्रकरण गेलं त्याच्या एक्झॅक्टली 8 दिवसानंतर म्हणजे तारीख येते 8 फेब्रुवारी 2025, याच दिवशी विक्रम गायकवाडचा मृतदेह सापडला। कुठे सापडला तर गाव आहे पोंबार्डी, त्यानंतर कनालच्या जवळ या ठिकाणी एक स्टोन क्रशर आहे। स्टोन क्रशर कोणाचा आहे? अनुज मल्हारी चव्हाण याचं, ज्या अनुज चव्हाणला आता पोलिसांनी अटक केली आहे। ॲट्रॉसिटीचा गुन्हा त्याच्या विरोधात दाखल झाला आहे आणि अर्थात मर्डर 103(1) BNS या सगळ्यामध्ये कलम लागला। आधी FIR कॉपी नक्की काय सांगते आपण समजून घेऊ आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरणात म्हणजे दलित चळवळीतले नेते ॲक्टिव्ह झालेले आहेत, आंबेडकरी चळवळीतले जे ॲक्टिव्हिस्ट आहेत त्या सगळ्यात ॲक्टिव्ह झालेत आणि एक आंतरजातीय या सगळ्याला जे काही चित्र दिलं जात आहे त्यामध्ये किती तथ्य आहे या सगळ्या गोष्टी सुद्धा समजून घ्यायच्यात। कारण हा मृत्यू फक्त प्रेम संबंध नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा बघावं लागतो त्यावेळी मात्र याच्यामध्ये वेगवेगळे एलिमेंट्स आणि अर्थात ज्याला मी काय म्हणतो की देर आर डिफरंट काइंड ऑफ ड्रायव्हिंग फोर्सेस जी ही संपूर्ण घटना, बातमी आणि ह्या संपूर्ण गोष्टी पुढे ढकलत आहेत। आता FIR मध्ये नक्की काय नोंदवलंय आपण हे समजून घेऊ। 8 तारखेचा संध्याकाळचा सगळा सिक्वेन्स आहे। 9 तारखेपर्यंत 9 तारखेच्या पहाटे 3 वाजेपर्यंतचा हा म्हणजे 8 तारखेला संध्याकाळी 8 वाजता सुरू होतं, त्यानंतर 3 तारखेपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आहेत। FIR ही सगळी नोंदवली गेलेली आहेत 9च्या पहाटे 3 वाजेपर्यंत। आपण ज्या व्यक्तीने ही FIR दिली
त्याने एक्झॅक्टली काय म्हटलंय, त्याचं नक्की काय सांगणं होतं हे आपण समजून घेऊ आणि त्यानंतर या प्रकरणात खरंच काय घडलंय या गोष्टी फॅक्ट्सच्या आधारे, अर्थात जे डॉक्युमेंटेशन आहे त्याच्या आधारे आपण समजून घेऊ. गावाच्या शेजारच्या वेनवडी गावातील मराठा समाजातील अनुज मल्हारी चव्हाण यासोबत चे पैशाच्या देण्या घेण्यावरून वाद झाले होते. पोलिसांशी बोलल्यानंतर कळलं की ज्याचा खून झाला विक्रम गायकवाड त्याचे आणि अनुज चव्हाण जो आरोपी आहे या दोघांचे आर्थिक हितसंबंध होते. व्याजाने पैशाचा धंदा होता. अनुज चव्हाणचे तर स्टोन क्रशर वगैरे पण सगळं आहे. ज्या स्टोन क्रशरच्या बाजूला त्याच्या हद्दीमध्ये याची बॉडी सापडली. तिथून सगळं प्रकरण पुढे गेलं. आता फिर्यादीने या सगळ्या प्रकरणात असं म्हटलेलं आहे की 8 तारखेला साधारण दुपारी 2 वाजता ज्यावेळी माझा भाऊ म्हणजे कोण तर विक्रम गायकवाड हा घरी आलेला होता, त्यावेळी त्याने सांगितलेलं होतं की अनुजला मी जे काही व्याजाने पैसे दिलेले आहेत ते मला तो देणार आहे आणि त्यासाठी मी त्याला भेटणार सुद्धा आहे. आता या सगळ्यावरून पैशाचे वाद आहेत हे प्रायमा फेसी दिसतंय. FIR पण तेच रिफ्लेक्ट करते. पोलीस गेले 10 ते 12 दिवस सगळ्या प्रकरणाचा वेगवेगळ्या अँगलने तपास करतायत, पण प्रायमा फेसी अजून तरी एकच गोष्ट डॉक्युमेंट झाली. ती गोष्ट काय तर आर्थिक व्यवहारातून हा संपूर्ण खून झालाय. प्रेम संबंध होते का तर येस, ज्याचा खून झाला त्याचे याआधी प्रेम संबंध होते, त्यांनी सोबत जाऊन लग्न केलेलं होतं, या गोष्टी पण क्लिअर आहेत. पण अनुज चव्हाण याचा मात्र यामध्ये थेट काही रोल आहे या प्रेमसंबंधांमध्ये, ते अजून एस्टॅब्लिश होत नाहीत. पण ज्या धेंडेंसोबत मी बोललो उपमहापौर ज्यांनी आता मोर्चे काढलेले होते त्यांचं पण एक्झॅक्टली काय म्हणणं आहे, त्यांची थेरी काय ती पण समजून घ्यायची. बॅक टू FIR. या सगळ्या प्रकरणामध्ये 8 तारखेला दुपारी 2 वाजताचं हे संभाषण आहे फिर्यादी आणि त्याच्या भावाचं, ज्या भावाचा मृत्यू झालेला आहे. त्याने असं म्हटलेलं आहे की जो आरोपी याच्यातला अनुज चव्हाण याचे त्याचे संबंध होते, त्याचा तो पैसे देणार आहे आणि तो पैसे येणार आहे, त्यामुळे मी त्याला संध्याकाळी कदाचित आज भेटीन असं त्याने त्याच्या भावाला सांगितलं होतं. आता या सगळ्यामध्ये मुद्दा असा आहे की विठ्ठल गायकवाड हे कामावरून घरी आले. हे कोण आहेत तर हे जो ज्याचा मृत्यू झाला त्याचे काका आहेत. त्या काकांकडे तो राहायचा. ते त्यावेळी घरी आले, त्यांचं सुद्धा या सगळ्या प्रकरणात बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलं यावेळी विक्रम गायकवाडने असं सांगितलं त्याच्या काकांना की हे जे काही सगळं प्रेमसंबंध आहे यातून मला भीती वाटते आणि माझ्या जीवाला मुलीचे जे नातेवाईक आहेत त्यांच्यापासून धोका आहे, मला कोणतरी मारेल असं या सगळ्यामध्ये मला भीती वाटते. याची त्याला कुणकुण लागली होती. कदाचित त्याला काही इनपुट्स असतील, त्याला कोणतरी माहिती दिली असेल किंवा त्याला धमकी पण मिळालेली असेल, याची एक त्यांनी घरी माहिती दिली. आता या सगळ्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची आपण जाऊन पोलिसात तक्रार नोंदवू म्हणून हे सगळे सोबत गेले. सोबत गेल्यानंतर त्यावेळी तक्रारीचा विषय असा होता की पोलिसांनी ही गोष्ट ऐकून घेतली. ऐकून घेतल्यानंतर त्यांचं म्हणणं होतं की ज्यांच्यापासून तुम्हाला जीवाला धोका आहे आपण ते करू आणि आपण उद्या हे सगळं प्रकरण निस्तरून टाकू, जे कारण रात्री त्यावेळी उशीर झाला. विक्रम गायकवाड जिमला जायला निघाला. जिमला गेल्यानंतर रस्त्यातच त्याचा आता अनुज चव्हाण आणि विक्रम गायकवाड हे दोघं एकमेकांना ओळखायचे. म्हणजे आरोपी चव्हाण आणि गायकवाड ज्याचा मृत्यू झाला हे दोघं एकमेकांना ओळखायचे. दोघं जिममध्ये पण जायचे. संध्याकाळी हा जिमसाठी बाहेर निघाला. त्यानंतर रस्त्यात त्याला हा कुठेतरी भेटला. FIR मध्ये असं लिहिलं आहे की 9 वाजता सुद्धा माझा भाऊ म्हणजे 9 वाजता सुद्धा विक्रम गायकवाड घरी आला नाही म्हणून त्याच्या भावाने म्हणजे फिर्यादीने फोन केला, पण फोन त्याचा सुरुवातीला लागत नव्हता. नंतर तो फोन लागला. तो कुठे आहे याच्या संदर्भातली मिसिंग कंप्लेंट द्यायला घरचे तिथे गेले. मग पोलिसांनी प्रायमा फेसी त्याचा फोन कुठे बघितलं, त्या फोनचं लोकेशन ट्रेस केलं तर फोन मुव्हिंग होता. म्हणजे भोर पासून तो फोन जिथे पांबोर्डीच्या ठिकाणी जिथे त्याचा मृतदेह सापडल्यानंतर कुंभारडीच्या इथे तो फोन तिथून मुव्हिंग होता आणि शेवटी मार्केट यार्डमध्ये त्याचं लोकेशन फोनचं फायनली थांबलं. मार्केट यार्डमध्ये एका व्यक्तीने तो फोन उचलला. फोन उचलल्यानंतर यांचं संभाषण झालं आणि त्याने सांगितलं की हा फोन मला माझ्या गाडीत माझ्या टेम्पोमध्ये मिळाला, पण हा कुणी ठेवला काय ठेवला याबद्दल मला कोणतीही माहिती नाही. हे परत पोलीस स्टेशनला गेले. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की असं सगळं झालेलं आहे, पण पोलिसांना या सगळ्याबद्दल तोपर्यंत काही इनपुट्स मिळालेले होते. त्यानुसार पोलीस आणखी पुढे गेले. आता पोलीस ज्यावेळी या सगळ्यामध्ये पुढे गेले त्यावेळी एक महत्वाचं सापडलं, ते म्हणजे अनुज चव्हाण याचं त्या पोंबाडी गावाच्या इथे एक स्टोन क्रशर आहे. त्या स्टोन क्रशरच्या इथे कॅनलच्या जवळ पुणे महाड रोड याच्या पलीकडच्या बाजूला त्याचा मृतदेह सापडला. बॉडीमध्ये घुसकलेलं होतं. वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टमॉर्टम रिपोर्ट असं सांगतो की किमान 8 ते 10 त्याच्यावरती वेगवेगळ्या ठिकाणी वार झालेले आहेत आणि ब्लड लॉस त्याचा झाला, इंटरनल ब्लड लॉस पण झाला आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या सगळ्या FIR मध्ये असं लिहिलं आहे की
आम्हाला संशय आला, घरच्यांना संशय आला, त्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलेलो होतो. आता पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर चुलते विठ्ठल गायकवाड सुद्धा तिथे आले. त्यांनी या सगळ्या गोष्टी पाहिल्या. त्यांनी विक्रम गायकवाड नक्की गाडी घेऊन कुठे गेला या सगळ्या संदर्भात सीसीटीव्ही फुटेज चेक करायचा प्रयत्न केला. मग तिथेच जवळ सारंग शेटे जे आहेत यांच्याकडच्या जवळच्या तिथल्या दुकानातले सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्यावेळी माझा भाऊ म्हणजेच मृत विक्रम गायकवाड हा तिथून भोर महाड रोडने पुढे गेलेला दिसलेला होता. मात्र त्यानंतर तो कुठे गेला हे कळलं नाही. त्याच्या पुढचे सीसीटीव्ही फुटेज कोणतेही सापडले नाही. आणि त्यामुळे मग काय झालं पुढे, तर त्यामुळे पोलिसांना डाऊट आला. त्यामुळे त्या आजूबाजूला सगळ्याची चौकशी सुरुवात झाली. आता याच रस्त्यावर त्याची जी कार होती ती कार सापडली. कुठे सापडली तर विक्रम याची गाडी पोंबार्डी गावाच्या हद्दीत होती आणि त्या ठिकाणी मल्हारी चव्हाण म्हणजे अनुज चव्हाणचे वडील याच्या मालकीचं स्टोन क्रशर आहे. या स्टोन क्रशरच्या इथेच त्याने म्हटलं आहे की त्याची 4 चाकी स्विफ्ट सापडली आणि गाडीजवळ पाहिले असता त्या दरवाजाला रक्त लागलेलं होतं आणि दरवाजा उघडून आम्ही त्यामध्ये आतमध्ये पाहिलं तर त्याच्यामध्ये सुद्धा काही रक्ताचे डाग होते. काहीच तिथून पुढच्या अंतरावरती कॅनल आहे तिथे शोध घेतला. पोलिसही सोबत आले आणि शोध घेतल्यानंतर एक गोष्ट क्लिअर झाली ती काय तर त्याचा तिथे मृतदेह सापडलेला. आता ही FIR नोंदवतानाच यामध्ये 2 गोष्टींचा उल्लेख आहे. तिथे अॅट्रॉसिटी स्टँड करण्याची एक आपण असं म्हणू की प्रायमरी हे आहे ती काय आहे तर FIR नोंदवतानाच जो अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचा 3/2 आणि 5 असा जो ह्या सगळ्यातला कायद्यात यांनी लावलेला अॅट्रॉसिटीचा कलम, तर FIR मध्ये ही गोष्ट नमूद आहे की त्याचा भाऊ कोणत्या जातीचा आहे त्या जातीचा इथे उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यानंतर ज्या अनुज चव्हाणचा या सगळ्यामध्ये विषय आहे त्याच्याबद्दल जातीचा इथे उल्लेख करण्यात आलेला आहे. रात्री 11-11:30च्या दरम्यान साधारण फोनवरती 9 वाजता तर फोन कॉलवर संभाषण होतं. मग तो फोन घेतला जातो. मग ज्याच्याकडे फोन होता त्याचे सगळे पोलीस तोपर्यंत स्टेटमेंट घेतात. तोपर्यंत रात्री 11 वाजेपर्यंत 11:30 पर्यंत बॉडी सापडलेली असते. नक्की कुणी मारलं काय मारलं या गोष्टी कळत नसतात. पण ज्याच्या क्रशरच्या हद्दीत ते सापडलं तो अनुज कुठे म्हणून पोलीस शोधायला जातात. तोपर्यंत रात्रीचे 1 ते 2 वाजलेले असतात आणि अनुज जो आरोपी आहे सगळ्या प्रकरणातला तो कुठे असतो तो थेट पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि तो स्वतःहून हजर होतो. तोपर्यंत 12 वाजून गेलेले असतात. 9 फेब्रुवारी ही तारीख उजाडलेली असते. आता या सगळ्या प्रकरणामध्ये एक आरोप सगळ्यात महत्वाचा होता. तो आरोप काय आहे तर प्रेम संबंध होते. त्यातून मुलीच्या लोकांनी कोणीतरी हे सगळी सुपारी दिली किंवा त्यांची इच्छा होती हे सगळं कंप्लीट नाही व्हावं आणि म्हणून भावाचा मृत्यू झाला. मराठा विरुद्ध दलित अशा पद्धतीचे संपूर्ण आताच्या घडीला चित्र आहे. ज्यावेळी मी या सगळ्या प्रकरणात सिद्धार्थ हेंडेंशी बोललो त्यांचं असं म्हणणं होतं की काही प्रश्न अनुत्तरित राहतात ज्या प्रश्नांची उत्तर अजून आम्हाला मिळत नाहीत. पहिला विषय हा आहे की पोलिसांकडे आधीच टीप या सगळ्या प्रकरणाची होती तरी सुद्धा ऍक्शन का नाही घेतली गेली. दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की अॅट्रॉसिटीचं प्रकरण आहे त्याच ठिकाणी ज्या दिवशी मर्डरचं FIR आहे त्याच्यासमोर खाली ते कलम ऍड ऑन करण्यात आलंय आणि ते मिसिंगची तक्रार द्यायला गेले होते. पण त्यांना संशय आल्यामुळे हे आणखी प्रकरण पुढे गेलं आणि मग ती शोधाशोध झाली. मग फोन ट्रेस, मग त्याची ते कॅनलची ते गाडी आणि मग गाडीची जवळपास मृतदेह. अनुज हा चव्हाण हा अत्यंत नाटकीय पद्धतीने तिथे हजर झाला असल्यामुळे पोलिसांना त्याला अगदी इकडे जाऊन शोधायची की तो फरार आहे आणि तो कुठे सापडत नाही या सगळ्याची गरज नाही पडली. आता स्वतःच हजर झालाय म्हटल्यानंतर अर्थात त्याचे वकील कोर्टामध्ये आरोपी स्वतःहूनच हजर झालेला आहे या पद्धतीचे युक्तिवाद त्या सगळ्या प्रकारात करणार. पण भेंडेंशी बोलल्यानंतर त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले ते म्हणजे अॅट्रॉसिटीची कंप्लेंट जर सुरुवातीपासून घेण्यात आलेली होती तर या सगळ्याचा तपास DYSP लेवलच्या अधिकाऱ्याकडे एक्सपेक्टेड होता. आताच्या घडीला सासवड रिजनचे DYSP तेच या सगळ्याचा तपास करतायत. तिथे स्थानिक पोलीस करत नाहीये. तर तिथे एक सब इन्स्पेक्टर आणखी चव्हाण नावाचीच व्यक्ती होती. ज्या चव्हाण नावाच्या व्यक्तीने या सगळ्यामध्ये फेरफार केली. त्याने अनुज चव्हाण हा तिथला एक इन्फ्लुएन्सिंग फिगर आहे, पैशावाला माणूस आहे, त्यामुळे त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला किंवा त्याला यांनीच फोन करून हजर व्हायला सांगितलं असा सगळ्या भेंडेंच्या या सगळ्या प्रकारात म्हणणं. त्यामुळे हे ड्रॅमॅटिकली तो जसा तिथे उपस्थित राहिला त्याच्यावरून हे सगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भेंडेंशी बोलल्यानंतर आणखी काही या सगळ्या प्रकारातल्या गोष्टी कळल्या, त्याच्या कुटुंबियांशी बोलल्यानंतर काही गोष्टी कळल्या. पण पोलीस ज्यावेळी गेले 10 दिवस या सगळ्या प्रकरणाचा वेगवेगळ्या अंगाने तपास करतायत त्यावेळी त्यांना या संपूर्ण प्रकरणामध्ये अजून तरी
फायनान्शियल ट्रान्झॅक्शन व्यतिरिक्त कोणतेही अँगल्स जेव्हा ते पडताळून पाहतायत तेव्हा त्या अँगल्स मध्ये त्यांना अजून कोणते सबस्टेन्शियल एव्हिडन्सेस सापडलेले नाही. ज्यावेळी मी बीडचं प्रकरण कव्हर करत होतो त्या बीडच्या प्रकरणामध्ये सुद्धा मी FIR कॉपीज तुम्हाला दिले होते. हे डॉक्युमेंट होतं आणि याच गोष्टी उद्या कोर्टात उपस्थित केल्या जाणार आहेत. याच्याच बेसिसवरती खटला लढला जाणार आहे. त्यामुळे हे फॅक्ट सांगणं माझं काम आहे. त्या प्रकरणामध्ये फक्त एवढं होतं की 1 by 1 FIR नोंद झालेल्या होत्या. एकामागून एक गोष्टी कनेक्ट झालेल्या होत्या. या प्रकरणात मात्र विक्रम गायकवाडच्या कुटुंबियांनी जे काही गोष्टींची मागणी केलेली आहे, पहिलं म्हणजे या सगळ्या प्रकरणात SIT स्थापन व्हावी ही त्यांचे आणि बाकीच्या कुटुंबियांची सगळ्यांची मागणी होती. तर SIT नाही पण एक या सगळ्या प्रकरणात तपास पथक असावं असं हे अधीक्षकांचं सगळं पत्र आहे. या पत्रामध्ये त्यांनी मेन्शन काय केलेलं आहे, 9 तारखेला जे काही ह्या सगळ्याचा गुन्हा झाला हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे आणि मुदतीत ह्या सगळ्याचं दोषारोप पत्र दाखल करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे प्रस्तुत गुन्ह्याच्या तपासामागे साक्षीदार हजर ठेवणे, आरोपीचा शोध घेणे, त्यानंतर गुन्ह्याच्या अनुषंगाने पुरावे गोळा करणे आणि तपासाच्या अनुषंगाने तपास कामी मदत करणे यासाठी खालील अधिकारी यांची नेमणूक करण्यात येत आहे. पहिली मागणी त्यांच्या कुटुंबियांची होती, ती लगेचच तत्काळ पूर्ण झाली आणि लगेच मला असं वाटतं की हे पत्र रिलीज झालं. 18 तारखेला एक मोर्चा झाला होता. त्या मोर्चानंतर लगेचच या 5 जणांची या सगळ्या प्रकरणात नियुक्ती झाली. 5 जण कोण आहेत? राजेश गवळी पोलीस निरीक्षक, दीप्ती करपे आहेत सहपोलीस निरीक्षक, त्यानंतर उमेश चिकणे आहेत, सूरज डांगरे आहेत आणि विकास लगस हे पोलीस हेड कॉन्स्टेबल आहेत भोर पोलीस स्टेशनचे. आणि बाकी मग राजगड पोलीस स्टेशन किंवा सासवड पोलीस स्टेशन असे सगळे उपविभागीय सगळे वेगवेगळे अधिकारी आहेत. तानाजी बर्डे जे DYSP त्यांच्या अंडर या सगळ्याचा तपास सुरू आहे त्याचं पत्र. दुसऱ्या सगळ्यातली मागणी ही होती की फक्त इथपर्यंत गोष्टी मर्यादित नाहीत, तर DYSPकडे ज्यावेळी तपास द्यायचा होता तो तपास अॅट्रॉसिटी असतानाही इनिशियल स्टेजमध्ये का नाही देण्यात आला असं म्हणणं होतं. याबद्दल मी ज्यावेळी पुण्यातल्या SPंशी बोललो होतो, SPचं म्हणणं होतं की day 1 पासून DYSPच्या सगळ्या प्रकाराचा तपास करतो. आता शेवटचा प्रश्न या सगळ्यामध्ये उपस्थित होतो तो म्हणजे प्रेम विवाह होता. तंटामुक्तीचे जे सगळ्या प्रकरणातले अध्यक्ष होते त्यांना भेटल्यानंतर 8 दिवसातच हे सगळं नक्की 8 दिवसातच हा मर्डर झाला आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये प्रेम विवाहातून हे सगळं झालेलं आहे आणि त्यामुळे संशय घ्यायला वाव आहे असं सगळं ह्या आता आंदोलनकर्त्यांचं यामध्ये म्हणणं आहे. अर्थात 6 महिने जी गोष्ट कोणाला माहित नव्हती ती कळल्यानंतर 8 दिवसात इतका ड्रॅमॅटिकली एखाद्याचा खून होतो. त्याच्या मागे आणखी काही सोर्सेस आहेत का, आणखी काही वेगवेगळ्या फोर्सेस वर्क होत आहेत का हे बघणं तपास यंत्रणांचं काम आहे. तपास यंत्रणा त्यांचं काम करतायत. आतापर्यंत तरी त्यांना ह्या गोष्टी कोणत्या यामध्ये अजून सापडलेल्या नाहीत. आर्थिक याच्या सगळ्यातून हे झालंय हे दिसतंय. गुन्हेगार जो अनुज चव्हाण आहे त्याने सुद्धा जेव्हा तो हजर झाला त्यावेळी पैशाचा व्यवहार होता, त्या पैशाचा व्यवहार म्हणून काहीतरी शिवीगाळ झाली, बाचाबाची झाली आणि 2 लाखावरील संपूर्ण गोष्ट फिसकटली. त्यावर त्याने खून केला अशाच पद्धतीचा जबाब नोंदवला आहे. पण आणखी एक या सगळ्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे ती अशी आहे की या सगळ्यामध्ये आता गायकवाड यांच्या कुटुंबियांना धोका आहे आणि म्हणून त्यांनी लगेचच SPंना हे पुणे ग्रामीणला पत्र लिहिलं आणि त्यानुसार लगेचच आता तक्रारदार इसम म्हणजे गायकवाडचा भाऊ, त्याचे नातेवाईक या सगळ्यांनाच आता पोलीस मुख्यालयातील 2 पोलीस अंमलदार जे आहेत, पोलीस अंमलदार यांची तत्काळ तिथे सिक्युरिटी म्हणून नियुक्ती झालेली आहे. प्रवीण मोरे पोलीस निरीक्षक यांनीही केलेली आहे. आता एक शेवटचा प्रश्न जो अनुत्तरित होतो म्हणजे जे चव्हाण नावाचे तिथे अधिकारी होते यांनी या सगळ्यामध्ये काही गफलत केली आहे का, कारण त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याचं धेंडेंनी सांगितलं. पण अशा पद्धतीची कोणतीही कारवाई झाली नसल्याचं SP ऑफिसकडून मला माहिती देण्यात आली आहे. कारवाईत जर कसूर झाली तर आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू. तपासात जर काही गोष्टी चुकल्या तर अधिकाऱ्यांना आम्ही रजेवर पाठवतो, कोणती त्याच्यावरती कारवाई करू. पण अजून तरी अशा पद्धतीचं कोणतं झालेलं नाही असं पुण्याच्या ग्रामीण SPंनी या सगळ्या प्रकरणात क्लॅरिफिकेशन दिलं. हे सगळं झाल्यानंतर इतक्या नाट्यमय पद्धतीने गोष्टी घडल्यानंतर काही प्रश्न उपस्थित होतात ते मी उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. तपास यंत्रणांना सुद्धा आणखी बफरिंग टाइम दिला पाहिजे. ज्या बफरिंग टाइममध्ये त्यांनी हे नाही केलं त्यांना प्रश्न विचारणं सुद्धा माझं काम आहे. पण साधारण कागद काय सांगतात, गव्हर्नमेंट डॉक्युमेंट काय म्हणतात आणि त्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रात नक्की कोणत्या पद्धतीचं राजकारण सुरू झालं तुम्हाला काय वाटतं? मुंबई तकवरती नक्की करा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी आज इथेच थांबतो. पात्रा मुंबई.